मध्यंतरी सोशल मीडियावर एक क्लिप फार व्हायरल झाली। तुमच्याही मोबाईलमध्ये कदाचित ही क्लिप आली असेल। एक मुलगी एअरपोर्टवर रडत रडत आपल्या आईला मिठी मारते आणि सांगते, वॉर रुकवा दी पापा और हमारी बस भी निकाली। थोडीशी इमोशनल जाहिरात करणारी ही क्लिप ज्यांनी पहिल्यांदा पाहिली असेल त्यांना अगदी मनापासून खरं वाटेल। वॉर रुकवा दी पापा और फिर हमारी बस निकाली पापा। पण ज्यांची वृत्तीच मुळात थोडीशी चौकस म्हणजे तुमच्यासारखी असेल त्यांना मात्र याच्या मुळापर्यंत जाण्याची खुमखुमी जरूर येईल। असं काही मुळापर्यंत जाण्याआधी या क्लिपवर काही फॅक्ट चेक झाले आहेत ते पाहूयात। युक्रेन रशिया युद्धाची कहाणी ही तरुणी सांगतेय। भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनं मध्यंतरी काही बातम्या म्हणा किंवा अफवा म्हणा पेरल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून काही तासांसाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। नंतर भारत सरकारनं अधिकृत पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताचा इन्कार केला होता। मात्र त्यानंतरही हा प्रचार काही थांबला नाही। आता तर वॉर रुकवा दी पापा यासारखे व्हिडिओ उघडपणे व्हायरल केले जात आहेत। मोदी जी हमें घर ले आएंगे, वॉर रुकवा दी पापा, मेरा भारत मेरा परिवार। आजपर्यंत वॉर रुकवा दी पापा या वाक्यावर हजारो मीम्स तयार झाले असून या मीम्समुळे मूळ जाहिरातीचा प्रभाव कुठल्या कुठं गायब झालाय। झोला उठाकर चलने का समय आ गया है पापा पासून न जानो किती मीम्स व्हायरल होत आहेत। या व्हिडिओतील तरुणी ही व्यावसायिक अभिनेत्री असून काँग्रेसच्या जाहिरातीतही ती झळकली असल्याचा शोध नेटकर यांनी लावला आहे। इंटरनेटवर मीम्सचा पडलेला पाऊस पाहून मीम्स रुकवा दो पापा अशी म्हणण्याची वेळ या तरुणीवर जरूर आली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायलाही विसरू नका।